अध्याय 1 स्वामी समर्थांचा प्रकट होण्याचा रहस्यमय प्रारंभ. स्वामी समर्थांची भ्रमंती आणि पहिले चमत्कार. एक प्रश्न जो आजही लाखो भक्तांच्या मनात आहे. स्वामी समर्थ नक्की कोण होते? त्यांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, याचा कोणताही ठोस पुरावा आजपर्यंत सापडलेला नाही. काही जण म्हणतात ते दत्तात्रेय यांचे अवतार होते. स्वामी समर्थ अचानक प्रकट झाले. जणू काही ते या पृथ्वीवर आधीपासूनच होते, पण योग्य वेळेची वाट पाहत होते. ते साध्या वेशात, पण डोळ्यात विलक्षण तेज. त्यांच्या एका नजरेतच लोकांना समाधान मिळत असे. असं मानलं जातं की स्वामी समर्थ भारतभर भ्रमंती करत होते. ते एका ठिकाणी कधीच जास्त काळ थांबत नसत. काही कथानुसार ते काशी, रामेश्वरम आणि इतर पवित्र ठिकाणी दिसले होते. पण हे सर्व त्यांच्या गूढ स्वभावामुळे निश्चित सांगता येत नाही. जिथे जिथे ते गेले तिथे लोकांनी काहीतरी वेगळं अनुभवलं. आजारी लोक बरे झाले, दुखी लोकांना आशा मिळाली. ते कधीही न भेटलेल्या लोकांनाही ओळखत असत. ते कुणालाही नावाने हाक मारत, जणू काही त्यांना त्या व्यक्तीचं सर्व काही आधीच माहिती होतं. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक गूढ शक्ती होती, जी लोकांना आकर्षित करत होती. आणि हळूहळू त्यांची ही भ्रमंती त्यांना घेऊन आली एका खास ठिकाणी, अक्कलकोट. अक्कलकोटमध्ये काय घडलं आणि का ते ठिकाण त्यांच्या जीवनाचं केंद्र बनलं, हे जाणून घेण्यासाठी पहा पुढचा अध्याय. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे आगमन, पहिली भेट आणि चमत्कार.